वेलकम टू विषयांतर यूट्यूब चॅनल. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पण आजची ही सखोल चर्चा फक्त सणाच्या पारंपरिक शुभेच्छांपुरती मर्यादित नाहीये. म्हणजे समजा असं कोणी म्हटलं की दारात उभारली जाणारी गुढी ही प्रत्यक्षात एक प्राचीन वायफाय अँटेना आहे. हो, आणि हे ऐकायला खूप आश्चर्यकारक वाटत असलं तरी त्यात तथ्य आहे. बरोबर ना? किंवा या एका दिवसाच्या उत्सवात खगोलशास्त्राचे अचूक गणित, 2000 वर्षांचा रक्तरंजित इतिहास आणि मानवी शरीराचा एक संपूर्ण काय म्हणतात त्याला सॉफ्टवेअर अपडेट लपलेला आहे, तर नवल वाटेल ना? ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया, कारण हा सण केवळ कॅलेंडरवरील एक तारीख बदलण्याचा दिवस नक्कीच नाही. अगदी बरोबर. आपण ज्या विविध नोंदी आणि ऐतिहासिक पुरावे आज पाहणार आहोत त्यावरून एक गोष्ट अत्यंत ठळकपणे समोर येते. हा सण म्हणजे केवळ नवीन वर्षाची सुरुवात नाहीये, तर तो निसर्गाचे चक्र, ऐतिहासिक मोठे विजय आणि मानवी शरीराचे विज्ञान यांचा एक अतिशय परिपूर्ण असा संगम आहे. नक्कीच. म्हणजे या सणाच्या प्रत्येक कृतीमागे अगदी त्या बांबूच्या काठीपासून ते कडुलिंबाच्या पानापर्यंत एक सखोल अर्थ दडलेला आहे, जो आजच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या काळातही तितकाच लागू पडतो. आणि म्हणूनच हा सण कसा साजरा करायचा हे पाहण्याआधी तो का सुरू झाला आणि त्यामागील खरा इतिहास काय आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एकदम सुरुवातीला म्हणजे आपण पौराणिक काळाकडे गेलो तर असे संदर्भ मिळतात की भगवान ब्रह्मदेवाने याच दिवशी या सृष्टीची निर्मिती केली आणि सत्ययुगाची सुरुवात झाली. बरोबर. तसेच प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपून रावणाचा वध करून जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येतील जनतेने विजयाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या. पण हे झाले पुराणांचे दाखले. मला याच्या ऐतिहासिक बाजूबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. याला काही ठोस ऐतिहासिक आधार आहे का? हो, नक्कीच आहे. आणि तो इतिहास अत्यंत भक्कम आहे. म्हणजे इसवी सन 78च्या आसपासचा काळ जर आपण पाहिला तर त्यावेळी महाराष्ट्रावर आणि दक्षिण भारतावर सातवाहन साम्राज्याचे राज्य होते. त्या काळात उत्तरेकडून शक नावाच्या अत्यंत आक्रमक टोळ्यांनी आक्रमण केले होते. अच्छा. आणि त्यातला जो शक राजा नहपान होता त्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. परंतु सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने अतुलनीय असा पराक्रम गाजवून या शक राजाचा दारुण पराभव केला. अरे वा. हा विजय एवढा मोठा आणि महत्त्वपूर्ण होता की त्याच्या स्मरणार्थ आणि आनंदोत्सव म्हणून एक नवीन कालगणनाच सुरू झाली, ज्याला आपण शालिवाहन शक म्हणतो. राजाने आपल्या राज्यातील जनतेला या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दारात विजय पताका म्हणजेच गुढी उभारण्याची सूचना दिली होती. म्हणजे या सणाला जवळपास 2000 वर्षांचा अत्यंत गौरवशाली असा इतिहास आहे. शकांसारख्या बलाढ्य शत्रूचा पराभव करून मिळवलेला तो विजय होता. पण इथेच एका मोठ्या गैरसमजावर बोलणे आवश्यक आहे. कारण अलीकडे ना सोशल मीडियावर एक माहिती खूप वेगाने पसरवली जाते. हा, तो औरंगजेबाचा संदर्भ ना? हो, अगदी तेच. मुघल बादशाह औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे शीर भाल्याला लटकवून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरवले आणि त्यातूनच गुढीपाडवा सुरू झाला. गुढीवर जो उलटा तांब्या ठेवला जातो तो त्या शिराचं प्रतीक आहे असा एक दावा अनेक फॉरवर्ड्समधून केला जातो. यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जेव्हा ऐतिहासिक पुराव्यांच्या आणि तर्काच्या आधारावर या दाव्याचं विश्लेषण केले जाते तेव्हा हा दावा पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट होते. याला 2 अतिशय महत्त्वाच्या तर्कशुद्ध मुद्द्यांच्या आधारे खोडून काढता येते. बरं. पहिला मुद्दा असा की अशी क्रूर शिक्षा देण्याची पद्धत मुघल साम्राज्यात फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती. औरंगजेबाने स्वतःचा सख्खा भाऊ दारा शिकोह याच्यासोबतही सत्तेच्या संघर्षात अगदी हेच कृत्य केले होते. दारा शिकोहाला मारल्यानंतर त्याचंही शीर भाल्याला लटकवून फिरवण्यात आले होते. बापरे, म्हणजे ती पद्धत काही नवीन नव्हती. अजिबात नाही. त्यामुळे ती एखादी विशिष्ट पद्धत फक्त शंभूराजांना किंवा महाराष्ट्राला उद्देशून आणि अपमानित करण्यासाठी नव्याने सुरू केलेली नव्हती. आणि दुसरा तर्क तर अगदी सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ज्या महाराष्ट्राने, ज्या मराठ्याने औरंगजेबाला अखेरपर्यंत झुंजवले आणि इसवी सन 1707 मध्ये याच दख्खनच्या मातीत त्याला कायमचे गाडले, तोच स्वाभिमानी महाराष्ट्र औरंगजेबाचा असा अत्यंत क्रूर आदेश पाळेल आणि तोही सण म्हणून साजरा करेल, हे शक्यच वाटत नाही. अगदी बरोबर मुद्दा पकडलात. आणि याहीपेक्षा सर्वात मोठा लिखित आणि सबळ पुरावा म्हणजे आपले संत वाङ्मय. अच्छा, त्यातही उल्लेख आहे का? हो ना. 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान झाले.
परंतु त्या घटनेच्या अनेक दशके आणि शतके आधीच्या संत वाङ्मयामध्ये गुढीचा अतिशय थेट, स्पष्ट आणि पवित्र उल्लेख आढळतो. ज्ञानेश्वर माऊलींनी सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवीन अशी ओवी लिहिली आहे. अरे वाह, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळातही गुढी होती. हो, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या अभंगांमध्ये विजयाची आणि भक्तीची गुढी उभारल्याचे अनेक दाखले आहेत. हे सिद्ध करते की गुढी उभारण्याची परंपरा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या किमान 400 ते 500 वर्ष आधीपासून महाराष्ट्रात अस्तित्वात होती. म्हणजेच चुकीची माहिती ही एखाद्या व्हायरससारखी असते, जी सोशल मीडियावर अत्यंत वेगाने पसरते. पण इतिहासाचे आणि संतांचे दाखले हे त्यावरील अँटीव्हायरस आहेत, जे सत्य काय आहे ते समोर आणतात. ऐतिहासिक विजयाचे हे प्रतीक खऱ्या अर्थाने एक विजय पताका आहे हे तर आता स्पष्ट झाले. बरोबर. किंवा साधा कापड का वापरले नाही, गुढी उभारण्यासाठी विशिष्टच वस्तू का वापरल्या जातात. यामागे खूप मोठे विज्ञान आहे. कारण आपण बघतो गुढीसाठी बांबूचीच काठी वापरली जाते, साखरेची गाठी असते, तांबे असतो. या प्रत्येकामागे काहीतरी वैज्ञानिक किंवा आध्यात्मिक कारण असेलच. हो, या प्रत्येक गोष्टीमागे एक सखोल शास्त्र दडलेले आहे. सर्वात आधी बांबूची काठी, ज्याला आपण विळूची काठी म्हणतो, त्याचा विचार करू. बांबू हे दीर्घायुष्याचे, स्थिरतेचे आणि दृढ संकल्पाचे प्रतीक आहे. म्हणजे त्याची लवचिकता. अगदी तेच. निसर्गात बांबूचे वैशिष्ट्य काय असते? कितीही मोठी वादळे आली तरी तो लवचिक राहतो, वाकतो, पण कधीही मुळापासून मोडत नाही. मानवी मनाची आणि संकल्पाची स्थितीही अशीच अचल आणि मजबूत असावी हे त्यातून सुचवले जाते. आणि त्यावर जे रेशमी वस्त्र लावले जाते, शक्यतो ते पिवळ्या, लाल किंवा केशरी रंगाचे असते. या रंगांमागेही काही मानसशास्त्र आहे का? हो, ती रेशमी आणि नवीन वस्त्र तेजस्विता, ऊर्जा आणि मांगल्याचं लक्षण आहे. लाल आणि पिवळे रंग हे ऊर्जेचे, अग्नीचे आणि सूर्याचे प्रतिनिधित्व करतात. जुने नकारात्मक विचार संपून जीवनात नवीन समृद्धी येत असल्याचे ते दर्शक आहे. आणि मग ती साखरेची गाठी? हो, ही गाठी मानवी संबंधांमधील गोडवा आणि माधुर्याचं प्रतीक आहे. जीवनात अनेक कडू आणि गोड प्रसंग येतात, पण एकमेकांशी वागताना तो गोडवा टिकवून ठेवला पाहिजे, हा त्यामागचा साधा पण अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. मघाशी मी जो वायफाय अँटेनाचा उल्लेख केला होता, तो या पुढच्या वस्तूशी संबंधित आहे. म्हणजे गुढीवर ठेवला जाणारा तांब्याचा उलटा कलश. एरवी देवपूजेत आपण कलश नेहमी पाण्याने भरून आणि सरळ ठेवतो. बरोबर. पण गुढीचा कलश मात्र रिकामा आणि चक्क उलटा ठेवला जातो, असे का? या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात वैज्ञानिक आणि ऊर्जेशी संबंधित भाग आहे. धातुशास्त्रानुसार तांबे किंवा पितळ या धातूंमध्ये ब्रह्मांडातली आणि वातावरणातली सकारात्मक ऊर्जा, ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो, ती स्वतःकडे आकर्षित करून घेण्याची क्षमता असते. अच्छा, म्हणजे तो धातूचा गुणधर्म आहे? हो, आणि जेव्हा कलश उलटा ठेवला जातो तेव्हा त्याचा आकार एका विशिष्ट अँटेना किंवा रिसिव्हरसारखा होतो. अवकाशातून येणाऱ्या लहरी तो कलश ग्रहण करतो आणि उलटा असल्यामुळे ती ऊर्जा तो खाली, म्हणजेच बांबूच्या काठीच्या माध्यमातून घरातल्या वातावरणात प्रवाहित करतो. म्हणजे जणू काही निसर्गाची ती वैश्विक ऊर्जा पकडण्यासाठी आपण घराबाहेर एक रिसिव्हर सेट करत आहोत आणि ती सकारात्मक ऊर्जा तो कलश घरातल्या वातावरणात पसरवतो. कमाल आहे. जर हे मोठ्या संदर्भाशी जोडले तर लक्षात येईल की ही केवळ साहित्याची जुळवाजुळव नाहीये. मनाची स्थिती अचल ठेवण्याचा आणि स्वतःमधील सकारात्मकता वाढवण्याचा हा एक परिपूर्ण आध्यात्मिक मार्ग आहे. च्या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये हा सण प्रत्यक्ष कसा आणि केव्हा साजरा करायचा याच्या अचूक वेळेकडे आणि नियमांकडे वळूया. ऐकणाऱ्यांसाठी ही माहिती खूप महत्वाची ठरेल. नक्कीच. नोंदीनुसार यंदा गुढीपाडवा गुरुवार 19 मार्च 2026 रोजी आलेला आहे. पण यामध्ये वेळेची एक अतिशय महत्वाची अट दिलेली आहे असं ऐकण्यात आलंय. पंचांगानुसार यावेळी एक विशेष खगोलीय स्थिती आहे. 19 मार्चच्या सकाळी चैत्रशुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे. क्षय? हो, याचा अर्थ असा की सकाळी 6:52 अमावस्याच असणार आहे. आणि आपल्या शास्त्रानुसार अमावस्या सुरू असताना कधीही गुढी उभारली जात नाही किंवा नवीन वर्षाचं स्वागत केलं जात नाही. थांबा. इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. हा क्षय म्हणजे नक्की काय? कॅलेंडरमधला एखादा दिवस किंवा तिथी अचानक गायब कशी होऊ शकते? मला हे अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायला आवडेल. हे समजण्यासाठी आपल्याला इंग्रजी कॅलेंडर आणि भारतीय पंचांग यातील फरक समजून घ्यावा लागेल. इंग्रजी कॅलेंडर हे फक्त सूर्याच्या गतीवर चालते,
जिथे 24 तासांचा एक दिवस निश्चित असतो. बरोबर. पण भारतीय पंचांग हे सूर्य आणि चंद्र या दोघांच्या गतीवर आधारित आहे. चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची गती नेहमी एकसारखी नसते. ती कधी कमी तर कधी जास्त असते. त्यामुळे चंद्रावर आधारित असलेली तिथी कधी 20 तासांची असू शकते तर कधी 26 तासांची. अच्छा, म्हणजे ती 24 तासांचीच असेल असं नाही? अगदी बरोबर. जेव्हा एखादी तिथी सूर्योदयाला नसते आणि पुढच्या सूर्योदयाच्या आधीच संपते तेव्हा त्या तिथीचा क्षय झाला असे मानले जाते. थोडक्यात सांगायचे तर 19 तारखेला सकाळी 6:52 पर्यंत अमावस्येचा प्रभाव राहील. समजलं. म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात आणि गुढी उभारण्याची योग्य वेळ ही सकाळी 6:53 सुरू होते? हो, सकाळी 6:53 गुढी उभारणे शास्त्रसंमत ठरते. त्यातही सर्वात प्रबळ आणि शुभ मुहूर्त हा सकाळी 7 ते 7:45 या 45 मिनिटांच्या कालावधीत आहे. आणि हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो, हो ना? हो ना. जर नवीन वाहन खरेदी करायचे असेल, वास्तूची नोंदणी करायची असेल किंवा सोन्याची खरेदी करायची असेल तर त्यासाठी दुपारी 2:30 ते 3:30 असा एक अतिशुभ मुहूर्तही पंचांगात सांगितलेला आहे. आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीसोबतच एक नवीन संवत्सरही सुरू होत आहे. 19 मार्च 2026 पासून शालिवाहन शके 1948 सुरू होत असून या वर्षीच्या संवत्सराचे नाव पराभव असे आहे. पण हे संवत्सर म्हणजे नक्की काय असते? हा प्राचीन भारतीय खगोलशास्त्राचा एक अतिशय सुंदर आणि प्रगत भाग आहे. आपल्या पूर्वजांनी ही कालगणना आकाशातील मोठ्या ग्रहांच्या हालचालींवर आधारित ठेवली होती, विशेषतः गुरु आणि शनी. अच्छा. गुरुग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला साधारणतः 12 वर्षे लागतात. गुरुच्या या एका फेरीलाच एक संवत्सर मानले जाते. पण हे चक्र इथेच थांबत नाही. मग पुढे काय होतं? आकाशात जेव्हा गुरुच्या 5 प्रदक्षिणा म्हणजे 12 गुणिले 5 बरोबर 60 वर्ष आणि शनीच्या 2 प्रदक्षिणा, कारण शनीला एका फेरीला 30 वर्ष लागतात, म्हणजे तेही 60 वर्ष, हे पूर्ण होतात तेव्हा बरोबर 60 वर्षांचं एक मोठं महाकालचक्र पूर्ण होतं. बाप रे, म्हणजे 60 वर्षांचं एक सायकल. हो, आणि मग पुन्हा या ग्रहांच्या स्थितीची अगदी पहिल्यासारखी पुनरावृत्ती होते. या 60 वर्षांच्या चक्रातील प्रत्येक वर्षाला एक नाव दिले आहे. त्यापैकी पराभव हे यंदाच्या वर्षाचे नाव आहे. हे खरोखरच अवाक करणारं आहे. कोणत्याही आधुनिक दुर्बिणी किंवा सॅटेलाइट नसताना हजारो वर्षांपूर्वी गुरु आणि शनीच्या भ्रमणकक्षेचे हे एवढे अचूक गणित मांडणे, यातून आपली कालगणना किती प्रगत वैज्ञानिक पायावर उभी आहे हे दिसून येते. अगदी खरंय. आता गुढी उभारण्याच्या दिशा आणि नियमांबद्दल बोलूया. नोंदींमध्ये स्पष्टपणे सांगितली आहे की गुढी नेहमी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आत प्रवेश करताना उजव्या बाजूला असावी. ती पूर्व किंवा उत्तर दिशेला उभारण्यास सर्वात शुभ मानले जाते. बरोबर. पण चुकूनही दक्षिण दिशेला गुढी उभारू नये हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आणखी एक नियम आहे, सूर्योदयाला म्हणजे कोवळ्या उन्हात गुढी उभारावी आणि सूर्यास्तपूर्वी ती उतरावावी. पण आजकाल अनेक जण सुट्टीचा दिवस आहे म्हणून आरामात 10-11 वाजता उठून उन्हात डोळे चोळत गुढी उभारतात. सूर्योदयाचे एवढं महत्त्व का आहे? कारण नवीन वर्षाची सुरुवात ही सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत येणाऱ्या नवचैतन्याशी थेट जोडलेली आहे. रात्र संपून जसा नवा दिवस उगवतो तसाच तो अंधारावर प्रकाशाचा विजय असतो. म्हणजे ऊर्जेशी संबंधित आहे हे. हो ना. सकाळी वातावरणात एक विशेष प्रकारची शुद्धता असते आणि प्राणवायू किंवा सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे वेळेचं पालन करणे हे ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. भर दुपारी जेव्हा ऊन तापलेले असते आणि वातावरणातील ऊर्जा बदललेली असते तेव्हा गुढी उभारण्यात तो नैसर्गिक ऊर्जेचा समतोल साधला जात नाही. हे अत्यंत तर्कशुद्ध आहे. निसर्गाचा अलार्म सकाळीच वाजलेला असतो, त्यामुळे त्याच्याशी स्वतःला जोडून घेणं महत्त्वाचे आहे. आणि याच निसर्गाच्या लयीचा थेट संबंध आपल्या आरोग्याशीही येतो. हो. केवळ बाह्य जगात गुढी उभारून चालणार नाही, तर शरीराच्या आत आणि मनाच्या आत जे बदल घडवणं आवश्यक आहे त्याकडे आता वळूया. मगाशी मी जो सॉफ्टवेअर अपडेटचा उल्लेख केला होता तो या गुढीपाडव्याला दिल्या जाणाऱ्या खास प्रसादाशी जोडलेला आहे. आणि ती सॉफ्टवेअर अपडेटची उपमा इथे अगदी चापखल लागू पडते. या दिवशी कडुलिंबाची पानं, गूळ, ओवा, चिंच, हिंग, मिरी आणि धणे एकत्र वाटून त्याचा प्रसाद खाल्ला जातो.
यामागेही नक्कीच काहीतरी आयुर्वेद असेल. हो, खूप सखोल असे आरोग्यदायी विज्ञान दडलेले आहे यात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. या ऋतूबदलामुळे शरीरामध्ये साचलेला कफ वितळायला लागतो आणि उष्णता वाढण्याची शक्यता असते. अच्छा, म्हणजे शरीराला नव्या ऋतूसाठी तयार करण्याची गरज असते. अगदी तेच. कडुलिंब हा अत्यंत कडू असला तरी तो शीतगुणांचा म्हणजे थंडावा देणारा आहे. तो पित्तनाशक आहे, रक्त शुद्ध करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. आणि त्यातील धण्याची पावडरही शरीराला थंडावा देते, बरोबर? तसेच ओवा आणि हिंग पचनक्रिया सुधारतात. हो, आयुर्वेदानुसार ऋतूबदलाला सामोरे जाण्याची ही मानवी शरीराची तयारी आहे. म्हणूनच या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान म्हणजे तिळाचे किंवा सुगंधी तेल लावून अंघोळ करण्याची आणि अंघोळीच्या पाण्यातही कडुलिंबाची पाने टाकण्याची प्रथा आहे. म्हणजे त्वचेचीही काळजी घेतली जाते. हो, याने त्वचाविकार दूर राहतात. हा प्रसाद म्हणजे केवळ एक गोडधोड पदार्थ नसून संपूर्ण पचनसंस्था आणि रक्तविसरण संस्था क्लीन आणि अपडेट करणारी एक आयुर्वेदिक लस आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणजेच नवीन कपडे घालून फक्त बाहेरून नटण्यापेक्षा कडुलिंबाचा प्रसाद खाऊन आतून शरीर शुद्ध करणं जास्त महत्वाचे आहे. पण ह्या प्रसादाचा फक्त शारीरिक नाही तर एक मानसिक आणि तत्वज्ञानात्मक अर्थही आहे. कडुलिंब आणि गोड गूळ एकत्र करणे म्हणजे काय? हा एक अतिशय सुंदर जीवन विचार आहे. प्रसादातला कडुलिंब आणि गोडगूळ हे जीवनात येणाऱ्या कडू आणि गोड अनुभवांचे प्रतीक आहेत. जीवन हे नेहमीच फक्त गोड किंवा फक्त कडू नसते. बरोबर, दोन्ही असायलाच हवेत. हो, ते या दोन्हींचे मिश्रण असते. हे दोन्ही अनुभव समभावाने स्वीकारून पचवून जीवनात पुढे जाण्याची ही शिकवण आहे. जसे श्रीरामांनी अहंकारी रावणावर विजय मिळवला, तसे स्वतःच्या आतील राग, लोभ, मोह अशा विकाररूपी रावणावर विजय मिळवण्याचा हा दिवस आहे. अरे वाह! बाह्य जगात गुढी उभारण्यासोबतच स्वतःच्या आत एक आत्मविकासाची आणि शुद्ध विचारांची गुढी उभारणे हा या सणाचा खरा गाभा आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण जे काही आज उलगडून बघितलंय त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की गुढीपाडवा हा केवळ कॅलेंडर बदलण्याचा किंवा नुसता एक सुट्टीचा दिवस नाहीये. हा इतिहास, खगोलशास्त्र, आयुर्वेद आणि आध्यात्मिक प्रगतीचा एक अत्यंत परिपूर्ण असा उत्सव आहे. अगदी 100%. 2000 वर्षांपूर्वीच्या शालिवाहन शकापासून ते निसर्गातील ऋतूबदलापर्यंत आणि तांब्याच्या कलशाच्या अँटेनापासून ते कडुलिंबाच्या प्रसादापर्यंत प्रत्येक गोष्ट एका मोठ्या आणि उदात्त उद्दिष्टाने जोडलेली आहे. आणि ऐकणाऱ्यांसाठी याचा आजच्या धकाधकीच्या जीवनात अर्थ काय? तर हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे नवीन उद्योग सुरू करणे, नवीन कौशल्य शिकणे किंवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःमधील नकारात्मक विचार, आळस आणि निराशा झटकून टाकून एका नव्या संकल्पाने उभे राहणे, यासाठी हा वर्षातील सर्वोत्तम काळ आहे. आणि या सखोल चर्चेच्या शेवटी येताना आपण एका वेगळ्याच आणि अत्यंत महत्त्वाच्या दृष्टिकोनाचा विचार करायला हवा. मगाशी आपण गुढीवरच्या तांब्याच्या कलशाविषयी बोललो होतो, जो ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा खेचून घेणारा अँटेना म्हणून काम करतो. हो, आणि याच कलशाच्या तत्वावर आधारित एक विचार आजच्या काळाशी जोडून बघणं अत्यंत गरजेचे आहे. कसा काय? तांब्याचा कलश जर विश्वातली सकारात्मक ऊर्जा खेचून घेत असेल तर आजच्या या माहितीच्या अतिरेक असलेल्या जगात, जिथे सर्वत्र इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे, तिथे आपले स्वतःचे मन हाच एक कलश आहे. खूपच छान उपमा आहे ही. आज प्रत्येकाने हे ठरवायला हवे की आपल्या मनाचा हा अँटेना कोणती ऊर्जा खेचण्यासाठी सेट करायचा आहे. दिवसभर सोशल मीडियावरील नकारात्मकता, खोट्या बातम्या, राग आणि तणाव खेचून घ्यायचा की ज्ञानाची, प्रगतीची आणि शांततेची सकारात्मक ऊर्जा खेचून घ्यायची? नक्कीच. या नवीन वर्षात स्वतःच्या विचारांची गुढी अशी उंच आणि अचल असावी जी या विश्वातून फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टी ग्रहण करेल. कोण आहे विचारांची गुढी आणि मनाचा कलश? ऐकणाऱ्यांसाठी हा नक्कीच एक नवा आणि ताजेतवाना करणारा दृष्टिकोन असेल. याच एका अत्यंत सकारात्मक आणि ऊर्जावान विचारासह आपण आजच्या या माहितीच्या प्रवासाची सांगता करत आहोत. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि ज्ञानाची नवी पहाड घेऊन येऊ. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.